यूट्यूब फॅमिली तर कसे आहेत सगळे. तर आता 4:30 वाजलेले आहेत मित्रांनो. मी आलते इकडे शेतात. म्हणलं ही मका आपण टाकलेली आता भिजवली होती त्या दिवशी. म्हणलं चला फेरफटका मारून यावं म्हणून आलते बघायला इकडं. तर बघा भिजवल्यामुळं पण अशी मस्त दिसायला लागली. आता त्याला थोडं औषध टाकायला लागते. ती पलीकडं ऊस आहे मोठा मित्रांनो. इथं एवढी जागा आहे तेवढ्यात वैरणीसाठी मका केलेली आहे. आणि इकडे बघा हे शेवग्याचं झाड आहे. ते शेवग्याला शेंगा इथं असा बघा मस्त शेंगा आले त्या मित्रांनो. खूप छान भाजी लागते शेंगाची पण. इकडे पण अशी फुलं बघा किती आले ती शेवग्याला. आणि तुम्हाला दाखवते इकडून असं. आणि इकडे जे आहे ना इथं रामफळाचं झाड आहे मित्रांनो. हे मोठं तर रामफळं पण बरीच आहेत पण वरती आहेत मित्रांनो. काढता पण येत नाही. ते पाखरं वगैरे खाऊन जाते ते. आणि ही बघा ते पालकची भाजी कसली भारी आली बघा. हिरवीगार नसते. ही पालकची भाजी आहे. इथं थोडा अलीकडं ऊस नाही त्यामुळं अशी ऊसात पण टाकली मित्रांनो त्या तिथपर्यंत. बघा कसली आली. तिकडं मुलांचा खेळ चालू आहे मित्रांनो. बॅट बॉल खेळायला चालू आहे. आणि पाठीमागं आपलं घर आहे तिथं. हे बघा इकडून दिसतंय तुम्हाला दाखवते. हे असं आपलं घर आहे नवीन बांधलेलं. पण अजून त्याचं काम अपूर्ण राहिलेलं आहे. त्यामुळं आम्ही जुन्या घरीच राहतोय अजून. आणि इथं घरासमोरच मस्त शेती आहे मित्रांनो. त्यामुळं जवळच्या जवळ शेती पण आहे घर पण आहे. बघा भाजी दिसती बघा ऊसात टाकलेली मस्त अशी. आणि हे जे आहे ते मोठं चिंचेचं झाड आहे बघा. खूप मोठं आहे चिंचेचं झाड. अख्खा उन्हाळा मित्रांनो आम्हाला अजिबात जाणवत नाही ह्या झाडामुळे. इतकी सावली असते ना झाडाखाली. खूप सावली असते. आम्ही दिवसभर या झाडाखाली बसलेलो असतो. ही पलीकडचा ऊस भिजवण्यासाठी अशी पाईप जोडलेली आहे मित्रांनो. आहे का तिकडे खालच्या बाजूला पाणी नेण्यासाठी पाईप जोडला आहे. तर कसा वाटला तुम्हाला माझा छोटासा ब्लॉग. जर आवडला असला तर आपल्या चॅनलला कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा मित्रांनो. बाय बाय.